आजऱ्यात चिखल की चिखलात आजरा. आजरा शहरात नवीन पाईपलाईनसाठी रस्ते खुदाई झाली, पण ती पावसाळा चालू होण्याआधी खडीकरण आणि डांबरीकरण झाले नसल्यामुळे आजऱ्यात सर्वत्र चिखलच चिखल असं वातावरण आहे. पण त्यात आजरा शहरात असणाऱ्या भारतनगरमध्ये वेगळीच अस्वस्थता आहे. आजरा, गडहिंग्लज, चंदगड भागात चिखली गुटा शर्यत प्रचलित आहे. यात चिखलात बैलजोडीचं प्रामुख्याने आकर्षण असतं. पण भारतनगरच्या रस्त्यावर ही चिखली गुटा शर्यतीसारखं वातावरण आहे. पण या रस्त्यावरील चिखलात मात्र कसरत करताना इथले रहिवासी दिसत आहेत. माननीय आमदार प्रकाशराव आंबेडकर साहेबांनी सांगून देखील आम्हा रहिवाशांची दया का या नगरपंचायतला येत नाही, अशी भूमिका SBN मराठीच्या माध्यमातून भारतनगरमधील रहिवासी यांनी मांडली. यावेळी भारतनगर प्रेसिडेंट मकसूद मुसा मानगावकर, MIM अध्यक्ष तौफिक मानगावकर, इम्रान काकतीकर, सामाजिक कार्यकर्ता तौहीद मानगावकर, आसिफ काकतीकर, अजरुद्दीन शेख, पापा लतीफ, रहीम लतीफ, रब नसरदी, यासिन नाईक, राजेंद्र चौगले, मामदू नसरदी, सरदार चव्हाण, विनोद जाधव, संदीप जाधव उपस्थित होते. समस्त भारतनगर रहिवासी सगळे इथं कमीत कमी 100 घरं आहे. आणि परवा गाव मीटिंग झाली. गाव मीटिंगमध्ये सगळ्या गावांनी आपापली समस्या सांगितली. काय समस्या सांगितली? चिखलची समस्या. यापूर्वी त्यांना चिखलची समस्या नव्हती. आज गेले आम्ही तर राहून कमीत कमी 15 वर्ष झाली आम्ही चिखलच्या समस्येमध्ये ग्रस्त आहोत ना. दरवर्षी आम्हाला ज्यावेळी ग्रामपंचायत होती त्यावेळी आम्हाला ते मुरुम टाकतो म्हणायचे, सहकार्य करतो म्हणायचे, काही वाईट नाही. आम्ही आमच्या पदरच्या पैशानं मुरुम टाकायचो. आत्ता बी काय झालं, आमदार साहेबांनी स्वतः सांगितले की भारतनगरमध्ये लक्ष घाला आणि तिथं काय असं त्यांचं मुरुम टाका. आमची अपेक्षा काही नाही, मुरुम टाकावं एवढी अपेक्षा आहे. ती अपेक्षा बी पुरी होणार. हे बघा, हे आमचा मित्र ह्या चिखलातनं जात होता, ॲक्सिडेंटला हात मोडला. खूप समस्या आहे. सांडपाणीची समस्या आहे, गटारीची समस्या आहे. गटार बांधा लागल्यात, गटारी बांधली, पाणी कुठं सोडायचं हा स्रोत नाही. आणि पावसाळ्यात पूर्ण चिखल झालं. शाळेच्या मुलांना जायला बी त्रास व्हायला लागलाय. शाळेचे मुलं असू दे, वयोवृद्ध असू दे, एखादा पेशंट समजा अचानक आजारी पडला त्याला न्यायाचा बी मोठा विषय आहे. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तिथं रिक्षा येत नाही. परत कचरा गाडी स्वतः 3 वेळा अडकली आहे. आम्ही स्वतः भारतनगर वासियांनी ते रिक्षा काढून त्यांना दिलेलं आहे. आणि आमची अपेक्षा एवढीच असते. आम्ही CO साहेबाला भेटलो, तिथे कर्मचाऱ्यांना भेटलो तर त्यांनी टाकतोच म्हणतात, करतोच म्हणतात. अजून परत आम्हाला 15 वर्ष झाली ही सुविधा भेटायला नाही आम्हाला. आणि गाववाल्यासनी नुसता यंदा या वर्षी नुसता चिखलाचा त्रास झाला. गाव मिटिंग घेतली. आम्हाला हा चिखलाचा त्रास कमीत कमी 15 वर्ष व्हायला लागला. आमदार साहेबांनी स्वतः सांगितले इकडे लक्ष घाला, तरी इकडे आमच्याकडे दुर्लक्ष आहे. आणि किती वर्ष आम्ही हे सण करायचं आणि किती वर्ष काढायचं हे तरी आम्हाला सांगा. 15-20 वर्ष आम्ही चिखलात काढायचं काय? का आम्ही कर भरत नाही का? आम्ही या देशाचे नागरिक नाही का? आम्ही करदाते नाही काय? आम्ही काय तर आम्हाला मुद्दा तरी सांगा. हा विषय आहे. आता शेवटी कंटाळून आम्ही काय भारत नसून सगळे एका ठिकाणी जमावून आम्ही हे प्रेस घेतला. काहीतरी पुढे हे व्हायला पाहिजे आणि आमचं काहीतरी नियोजन प्रशासनानं लावायला पाहिजे, एवढी आमची अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.